हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर मी वृषाली कदम तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओचा जो टॉपिक आहे तो तुम्हाला थंबनेलवरनं समजलाच असेल. तर मी हे सगळं जे सांगते मी आता तुम्हाला, ते काही जण म्हणतील की व्ह्यूज मिळवण्यासाठी वगैरे सांगते. यासाठीच मी ह्या सगळ्या गोष्टी सांगत पण नव्हते, मला सांगायच्या पण नव्हत्या. पण प्रत्येक व्हिडिओच्या खाली तुमच्या कमेंट्स यायच्यात आणि प्रत्येकाला मी आन्सर तर नाही देऊ शकत, मेसेज म्हणजे रिप्लाय तर नाही देऊ शकत पर्सनली. त्यामुळे म्हटलं व्हिडिओ करून टाकूयात. ते प्रश्न म्हणजे माझ्या पप्पांना अचानक काय झालं, किंवा मग माझा भाऊ नाही आहे का, मग माझी मम्मी कुठे राहते, असे भरपूर सारे प्रश्न तुम्हाला पडलेले आहेत. आणि स्वाभाविकच आहे ते तुम्हाला पडणारच, कारण मी तुमच्यासोबत माझी जी डेली लाईफ शेअर करते, त्यामुळं तुम्ही माझे सुखादुःखात सहभागी आहात आणि तुम्हाला हे सगळे प्रश्न पडणं स्वाभाविकच आहे. मला असं वाटतं त्याची उत्तरं मला तुम्हाला दिलीच पाहिजेत. त्यामुळं मी या सगळ्या प्रश्नांची आज तुम्हाला उत्तरं देते आणि हे सगळं मी कॅमेऱ्याच्या समोर बसूनसुद्धा तुम्हाला उत्तरं दिली असते, पण तेवढं स्पष्टपणे मला बोलता आलं नसतं जेवढं मी असं व्हॉइस ओव्हर करून याची उत्तर तुम्हाला व्यवस्थित देऊ शकते. त्यासाठी मी असा एक व्हिडिओ शूट केलेला आहे आणि त्यालाच मी व्हॉइस ओव्हर देत आहे. तर पहिला प्रश्न म्हणजे माझ्या पप्पांची डेथ कशामुळे झाली. तर माझे पप्पा आजारीच होते. 2 वर्षापूर्वी आम्हाला समजलं की त्यांचा लिव्हर डॅमेज आहे आणि तो भरपूर प्रमाणात डॅमेज आहे. असंच नाही की थोडंसं डॅमेज झाल्यानं आम्हाला समजलं, खूप जास्त तो आजार वाढल्यानंतर ना आम्हाला समजलं, कारण ते स्वतःच्या हेल्थकडे लक्षच देत नव्हतं, दुर्लक्ष करत होतं. अजिबात दवाखान्यात जाणं नाही, हे नाही ते नाही, त्यामुळे ते जास्त प्रमाणात आजार वाढला. पहिल्यांदा त्यांना कावीळ झाली, म्हणजे त्यांचे डोळे पिवळे पडले, अंग पिवळं पडलं. मग आम्हाला वाटलं की त्यांना कावीळ झाली आहे, म्हणून आयुर्वेदिक ट्रीटमेंट सगळ्या चालू झाल्या आणि इतक्या साऱ्या आयुर्वेदिक ट्रीटमेंट केल्या, त्याच्यावरच्या म्हणजे खूप सारे उपचार घेतले. जे सांगल ना, इथं कावीळीचं औषध भेटतं, तिथं जाऊन पप्पांनी औषध घेतलं, पण त्याचा काही फरकच पडत नव्हता. उलट जास्तच कावीळ वाढत होती अजून. आणि आम्ही सगळे घरचे म्हणत होतो तुम्ही दवाखान्यात जा, तर दवाखान्यात पण जात नव्हते आणि कधीच आयुर्वेदिक औषध घ्यायला जाताना आम्हाला सोबत घेऊन जात नव्हते. मग खूप हट्ट करून एकदा मी त्यांच्यासोबत औषध घ्यायला गेले होते आयुर्वेदिकचं, आणि ते खूप लांब होतं, म्हणजे मांडरदेवगण फराटणे असं काहीतरी नाव होतं त्याचं. तिकडे गेले होते मी त्यांच्यासोबत आणि तेव्हा तो डॉक्टर मला स्पष्ट म्हणला की यांची कावीळ एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे, तरी पण हा व्यक्ती एवढ्या लांबून एकटा गाडी चालवत येतो, त्याच्यासोबत कोणच येत नाही. आम्हीच आश्चर्य होतो, म्हणजे असं ते डॉक्टर बोलत होते आणि पहिल्यांदाच तुम्ही आलाय म्हणून. पण त्यांना सुद्धा एवढं काही समजलं नाही आणि खूप कावीळ वाढायला लागली, एवढ्या प्रमाणात वाढली की त्यानंतर त्यांचं अंग पण सुजायला लागलं, पाय वगैरे सुजायला लागले पहिल्यांदा. मग शेवटी खूप मागे लागल्यानंतर ते दवाखान्यात गेले मम्मीला घेऊन. दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरांनी डायरेक्टली सोनोग्राफी करायला लावली. सोनोग्राफी केल्यानंतर रिपोर्ट आले, डॉक्टर बोलले की तुम्ही तुमच्या घरच्यांना बोलवून घ्या. मग घरातले गेले तर त्यांना डॉक्टरनं स्पष्ट सांगितलं की लिव्हर खूप मोठ्या प्रमाणामध्ये डॅमेज आहे आणि लिव्हर डॅमेज झालेला पुन्हा रिकवर तर होत नाहीच. त्याच्यावरती एकमेव उपाय असतो ते म्हणजे लिव्हर ट्रान्सप्लांट. त्यानंतर पोटात त्यांच्या पाणी झालं होतं, पोट एकदम फुगलं होतं. मग त्यांना प्रथम उपचार करायला चालू केली, म्हणजे पहिल्यांदा जे पोटातलं पाणी आहे ते वगैरे काढलं. त्यानंतर आम्हाला बऱ्याच जणांना सांगितलं की तुम्ही जरी आत्ता पोटातलं पाणी काढलं, डॉक्टरसुद्धा म्हणले पुन्हा ते पोटात पाणी होतच राहणार, जेवढ्या वेळा काढेल तेवढ्या वेळा तुम्ही ते पाणी होतच राहणार, कारण लिव्हर डॅमेज झालेलं आहे. आणि तिथूनच दवाखाना जो मागे लागला तो आत्तापर्यंत दवाखाना मागेच होता. प्रत्येक महिन्याला काही ना काहीतरी व्हायचं. पुण्यात नेलं मग दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, तिथंसुद्धा ट्रीटमेंट घेतली, पण काही कालांतरानं त्याचा पण फरक पडत नव्हता. मग जसलॉकला नेलं मुंबईला, एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये, तिथेसुद्धा त्यांना डायरेक्टली सांगितलं की ट्रान्सप्लांट करावा लागेल. मग आमच्या घरातल्या म्हणजे मम्मी, मी आणि माझी बहीण, आमच्या तिघांची ब्लड टेस्ट घेतली जेणेकरून आमचा लिव्हर मॅच होतोय का पाहायला. पण त्यानंतरनं आमचा ब्लड ग्रुप तर मॅच होत होता, पण ते म्हणले की त्या वजनाच्या, म्हणजे पप्पांचं वजन आमचं जास्त होतं, 80-90 किलो, म्हणजे वजन तर वाढतच चालू होतं, कधी कधी तर 110-120 वर पण जायचं. पण ते म्हणले त्यांच्यासाठी 70 किलोचा माणूस पाहिजे, ज्याचं लिव्हर पाहिजे आपल्याला. मग तो आमच्या तिघींचं पण म्हणजे वजन तेवढं नव्हतं, त्यामुळे आमच्या घरातलं कोणाचाच मॅच झाला नाही लिव्हर. मग आम्ही डोनरसाठी नाव यादीमध्ये लिस्टमध्ये टाकलं. तेव्हा मग डोनरसाठी यायला वेळ होता, डोनर भेटायला लगेच काय भेटणार नव्हता. मग आम्ही तिथं जसलॉकमधून डिस्चार्ज घेतला. मग एका जणांना परत पप्पांना सांगितलं की आयुर्वेदिक औषध आहे, मग त्यांना आयुर्वेदिक औषध घेण्यासाठी गेले. तिथं त्यांना खूप फरक पडला, म्हणजे ते औषध घेतल्यानंतर 10 दिवसात पप्पांचं 110 किलो वजनवर 80 किलो वजन आलं आणि एकदम फिट दिसायला लागले. कावीळ वगैरे सगळं पूर्ण उतरलं, पोटातलं पाणी सगळं, म्हणजे पोट एकदम सगळं वसरलं, सगळी सूज वसरली आणि एकदम अशी व्यवस्थित वाटायला लागली. असं वाटतच नव्हतं की त्यांना कुठला आजार आहे म्हणून.
पण त्यांना सगळी डॉक्टरची ट्रीटमेंट सगळे गोळ्या औषधं बंद केली. पूर्ण ते आयुर्वेदिकवरती डिपेंड राहिले आणि त्यानंतरनं लिव्हर डॅमेज त्यांचा ऑब्व्हियसली ड्रिंकमुळेच झाला होता. आणि नंतरनं माझ्या बहिणीचं लग्न ठरलं आणि काय त्यांना पुन्हा ड्रिंकिंग चालू केली आणि त्याच्यामुळेच ते सगळं परत उद्भवलं. एवढं उद्भवलं की शेवटी मग आम्ही म्हणजे हॉस्पिटलमध्ये गेलोच. पण त्यानंतर ते म्हणले की त्यांचं आता जी बॉडी आहे ना ती ऑपरेशनच्या याची राहिलीच नाही आहे कॅपेबिलिटीची. त्यामुळे मग आमचे ते उपचार थोडे टेम्पररी चालू झाले. पण शेवटी जे व्हायचं ते झालं. त्यामुळं अचानक असं काही नाही झालं. ते आजारीच होते 2 वर्षापूर्वीपासून. त्यामुळं असं माझ्या पप्पांचं झालं. आणि त्यानंतरचा दुसरा प्रश्न म्हणजे तुला भाऊ नाही आहे तर तुझी मम्मी कुठे राहते? तर पप्पांचं असं व्हायच्या आधी 6 महिन्यापूर्वीच आम्ही इकडे शिफ्ट झालो होतो निरेला. का तर माझ्या पप्पांचं हॉटेल बिझनेस होता. ह्याची सगळ्याची उत्तरं मी तुम्हाला आधी एका व्हिडिओमध्ये दिलेले आहेत. तरी पण इन शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगते. पप्पांचा आमच्या हॉटेल बिझनेस होता आणि काही हेल्थ इश्यूज चालू झाले. त्यानंतर त्याच्याकडे लक्ष त्यांना देणं होतच नव्हतं. त्यामुळे पप्पांना आम्हाला बोलवून घेतलं. आम्हाला काही भाऊ नाही आहे आणि मग ते एकटं पडलेलं मी बघू शकत नव्हते. त्यामुळे त्यांना मदत करण्यासाठी आम्ही आलो इथे. आणि म्हणून मग आता पप्पांचं असं झालं तर आम्ही मम्मीजवळ आलेलो आहोत राहायला. त्यामुळे मम्मी काय एकटी पडलेली नाही आहे. पण या सगळ्यातून सावरायला तिला वेळ लागणारच आहे. आम्हीच अजून या सगळ्यातून सावरलो नाही आहे. मम्मीला तर खूप वेळ लागणार आहे आणि मम्मीसमोर आम्हाला खूप स्ट्रॉंग बनावं लागतं. कारण आम्ही जर तिच्यासमोर रडलो ना, आधीच ती खूप हळवी आहे आणि ती इतक्या छोट्या छोट्या टेन्शन घेते ना तुम्हाला सांगू शकत नाही. त्यामुळे तिच्यासमोर मला तर एवढं कठोर वागायला लागतं ना, म्हणजे मला वागायचं नसतं तरी पण तसं वागावं लागतं. आणि पप्पा गेल्यानंतर खूप जास्त जबाबदाऱ्या अंगावर पडलेल्या आहेत. ज्या ह्याच्यातलं का आपल्याला काहीच माहीत नाही आहे त्याच्यात जावंच लागतं आणि त्या गोष्टी कराव्या लागतात. जसं की पप्पांच्या नंतर डॉक्युमेंटेशनची खूप जास्त कामं होती ज्यातलं मला काहीच कळत नव्हतं बँकमधलं वगैरे. तरी पण किती धावपळ झाली, सगळं व्यवस्थित केलं ते आणि अजूनसुद्धा चाललेली आहे ते डॉक्युमेंटेशनची कामं. त्यानंतरचं हॉटेलचं लायसन्स असेल, अशी खूप सारी कामं ज्यातलं मला काहीच माहीत नाही आहे. आणि असं वाटतं की मोठ्या माणसाचं कोणाच तरी असा पाठिंबा असावा आणि तिथं कोणच नसतं, एकटंच पळावं लागतं, काहीच माहीत नसतं. ह्याला विचार त्याला विचार अशी करून सगळी कामे चाललेली आहेत. आणि प्लस शेती बघायची आहे. पण शेतीमध्ये चुलत काका वगैरे खूप मदत करतायत मला. पण तरी पण थोडंफार स्वतःहून करावंच लागतंय आणि यात गोष्टीतलं काहीच माहीत नाही आहे. त्यामुळे सगळ्या जबाबदाऱ्या अंगावर पडलीत. आणि बरं हॉटेल लाईनमध्ये म्हणजे ह्या हॉटेल क्षेत्रामध्ये आम्ही 6 महिने झाले तरी आलो आहे. जर अचानक याच्यात आलो असो ना, काहीच समजलं नसतं. तरी पण आम्ही अजून यात नवीन आहोत. रोज आम्हाला एक अनुभव येतो. रोज एवढे संकट येतात. धंदा म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे. जो याच्यात पडतो धंद्यामध्ये, छोटा असो मोठा असो, पडल्यानंतर न कळतं की त्याच्या मागं किती झंझट असते. ते फक्त दिसायला सगळ्यांना पैसा दिसतो, पण त्याच्या मागं किती कष्ट असतात, किती रोजचे टेन्शन्स असतात, कटकट असतात, ते कोणालाच कळत नाही. कधी रात्रभर झोप येत नाही त्या टेन्शनने. एवढे टेन्शन्स असतात. एक सॉल्व केलं की दुसरा प्रॉब्लेम पुढे असतोच, असं असतं. आणि हे सगळं एकटी करताना म्हणजे माझा नवरा माझ्यासोबत खूप मोठा पाठिंबा आहे. तो जर नसता इथं आला तर मी काहीच करू शकले नसते. पण आम्ही अजून एवढं कॅपेबल नाही आहोत की एवढा मोठा बिझनेस सांभाळेल म्हणून. तरी पण आम्ही तो बंद न पडता आज सांभाळतो आहोत. आणि एवढे प्रॉब्लेम आलेत की तुम्हाला सांगू शकत नाही. त्या प्रॉब्लेमवर मात देऊन आज आम्ही आमचा पप्पांचे जे बिझनेस पप्पांना चालू केलेला आहे तो चालू ठेवलेला आहे. पण या सगळ्यामुळं अजिबातच आद्याला टाईम द्यायला भेटत नाही आणि त्यात चिडचिडसुद्धा होते. एकतर पप्पांची आठवण आली की एकदम खचून जाते मी, म्हणजे काय सुचतच नाही. आणि त्यानंतरनं जर जबाबदाऱ्या पुढे एवढी कामे एवढे प्रॉब्लेम्स दिसल्यानंतर एवढी चिडचिड होते. ती चिडचिड घरात निघणार, आमच्या दोघांची भांडणं होणार, कधी आद्यावर निघणार, असं सगळं चाललेलं आहे ह्या दिवसांमध्ये. म्हणजे थोडे दिवस सेट व्हायला वेळ लागणारच आहे, हे मान्य आहे. पण आता हे दिवस आता कधी जातील मला समजत नाही आहे. जेव्हा पप्पा आजारी होते ना तेव्हा पण रात्रीची अचानक दचकून जाग यायची. कारण आम्हाला डॉक्टरांनी ऑलरेडी सांगितलं होतं की कधी काय होईल तुम्हाला सांगू शकत नाही, म्हणजे नाही का त्यांच्या खिशामध्ये टाईम बॉम्ब ठेवल्यासारखं आहे. त्यामुळं रात्रीची कधी दचकून जाग यायची की पप्पांना अचानक कोणाचा जरी संध्याकाळचा फोन आला, पहाटेचा फोन आला की असं वाटायचं की पप्पांविषयीचा नसून, एवढी भीती होती मनात. आणि आता त्यानंतरनं ही सगळी जबाबदाऱ्या पडल्या, त्याच्या सगळ्याची भीती मनात आहे. त्याच्यामुळं कधी झोप येत नाही, एवढं टेन्शन येतं, काही सांगू शकत नाही आता लाईफमध्ये काय चाललं आहे. तरी पण मी आता सोशल मीडियावरती येण्याचा जास्त प्रयत्न केला. मध्ये खूप गॅप पडला होता कारण पप्पांचं हॉस्पिटल आणि त्यानंतरनं पप्पांचे डेथ नंतरनं मला योग्य नाही वाटलं ते लगेचच व्हिडिओ बनवणं. त्यामुळं आता म्हटलं ठीक आहे, आपण सोशल मीडियावरती म्हणजे पुन्हा आपलं जी रुटीन आहे ते कंटिन्यू करूयात, जेणेकरून विरंगुळा पण होईल आणि बिझी राहिलं की पप्पांची आठवणसुद्धा येणार नाही. पण असं विचार केला तरी पप्पांची आठवण क्षणोक्षणी येते. म्हणजे हॉटेलवरती प्रत्येक ठिकाणामध्ये त्यांची आठवण आहे. त्यामुळं आठवण काढायची नाही, हे कितीही ठरवलं तरी आठवण येतेच.
पण तरीसुद्धा जास्तीत जास्त बिझी राहायचा प्रयत्न करते. आणि कसं मला व्यक्त व्हायला कुठला ना कुठला प्लॅटफॉर्म आहे. मी खूप स्वतःला लकी मानते की मला हा सोशल यूट्यूबसारखा प्लॅटफॉर्म आहे जिथे की मी मनमोकळेपणे तुमच्यासोबत व्यक्त होऊ शकते. आणि तुम्हालासुद्धा माझं सगळं हे ऐकायला खूप आवडतं. म्हणजे तुम्ही काही न बोलता ते ऐकून घेता आणि छान छान कमेंट्स करता. तुमचा सपोर्ट मला कमेंटद्वारे भेटतो. मेसेजेस करून तुम्ही खूप छान मला सपोर्ट करता आणि मला अशी प्रेरणा देता अजून छान काम करायचं. त्यामुळं खरंच थँक्यू तुम्हा सगळ्यांचं. आणि जेवढी मी सावरली आहे ती तुमच्यामुळे सावरली. तुमच्या एवढे छान छान कमेंट्समुळं. काय कायांना मॅसेजमध्ये सुद्धा मला खूप सुंदर सुंदर म्हणजे सपोर्टसाठी खूप काय काय पाठवलं लिहून. तर त्या सगळ्यांनासुद्धा थँक्यू. पप्पा जेव्हा गेले तेव्हा मी सारखं असं देवासमोर बसायचे आणि असं म्हणायचे, तू माझ्या पप्पांना काच नेलं. म्हणजे आम्ही किती हे आहे. पण जेव्हा मी मेसेजेस आले मला, जेव्हा कमेंट आले की माझे पप्पा तर आम्ही लहान असतानाच वारलेले आहेत, माझे पप्पा पण नुकतेच वारले, तुमच्या बहिणींची तरी लग्न झालेले आहेत, आमच्या बहिणींची लग्न नाही आहेत, भावांची लग्न नाहीत, असे खूप सारे. मग असं वाटलं की पप्पा आपलेच नाहीत, खूप जणांचे असे पप्पा गेलेले आहेत. त्यांना काय केलं, खचून तर नाहीत ना गेले, त्यात तर जगतात आहेत, ते पण जीवन जगतायत, ते पण पुढे गेले. मग असंच मग मला पण प्रेरणा मिळाली की अरे आपण खचून जाऊन चालणारच नाही आहे. आणि पहिली गोष्ट म्हणजे ही सगळी जबाबदारी पप्पांना आपल्या खांद्यावर टाकली आणि पप्पांना आपल्याला शिकवलं आहे हे सगळं 6 महिन्यात. त्यामुळे त्याचा काहीतरी उपयोग केलाच पाहिजे. म्हणून नंतर मग मी छान अशी कंबर कसले आणि आता कामाला लागलेली आहे. तरी पण कधी कधी खूपच मोठा प्रॉब्लेम आला की मी खचून जातेच. तेव्हा असं वाटतं की कोणतरी पाहिजे सल्ला द्यायला तरी. आणि आत्ताचं जग एवढं विचित्र झाले ना, मला खरंच मी तुम्हाला स्पष्ट सांगते की मला कुणाचा सल्ला म्हणजे कोण सल्ला मनापासून देतं हे सुद्धा पटत नाही. सल्ला देणारे भरपूर आहेत, पण त्यातल्या नक्की कोणाचा सल्ला ऐकायचा आणि कोण आपल्या चांगल्यासाठी सल्ला देतं हे सगळं समजत नाही आहे. कारण पप्पा गेल्यानंतर खूप जणांना आम्हाला त्यांचे रंग दाखवलेले, त्यामुळं समजत नाही की कुठला माणूस आपला आणि कुठला दूरचा, असं सगळं चाललं.